अंबरनाथ पूर्व भागातील रहिवासी, नवरेनगर ते ग्रीन सिटी परिसर आणि जवळपासचा जो काही परिसर आहे, इथे गेल्या 10 वर्षामध्ये पॉप्युलेशन अत्यंत प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आणि अंबरनाथ म्युन्सिपल काउन्सिल गेले 20 वर्षांपासून जास्त काळ एका डम्पिंग ग्राउंडवर अनधिकृतरित्या जी एक प्रायव्हेट लँड आहे तिथे डम्पिंग करत आहे. कचरा कुठल्याही प्रकारचा सेग्रिगेशन होत नाही. जो काही घनकचरा व्यवस्थापन टोटली फेल झालेलं आहे यांचं, आणि वारंवार त्यांना विनंती केली, तक्रारी केल्या, आंदोलनंसुद्धा झाली, परंतु त्या बाबतीत काहीही निष्पन्न झालं नाही. फक्त सरकारी डिपार्टमेंटमधनं कागदपत्रे इकडे तिकडे फिरवली जातात. जे MPCB बोर्ड आहे ते पण याच्यावर हात टेकलेले आहेत. त्यांनीसुद्धा AMCला नोटीस बजावली असं सांगण्यात आलं, परंतु जे आउटपुट पाहिजे ते काय अद्याप मिळालेलं नाही. या पोल्युशनचा इथल्या नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास होतो आहे. त्यांचं जी हेल्थ आहे ही फार वाईट परिस्थिती झालेली आहे. आज बघायला गेलं तर प्रत्येक बिल्डिंगमधनं तुम्हाला 2-3 घरं तरी या पोल्युशनमुळे आजारग्रस्त झालेले कुटुंबीय पाहायला मिळतील. तर शासनाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे. जर आम्ही इथल्या नागरिकांना इथे राहण्यासाठी जर परमिशन देतो आहे तर त्यांना स्वच्छ हवा, अन्न, पाणी ह्या त्यांच्या मूलभूत गरजा आहेत, याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर हे आंदोलन नागरिकांमध्ये इतका आता संतापाची भावना आहे, त्याचा उद्रेक व्हायचा बाकी आहे. तर तशी वेळ येऊ नये त्यासाठी शासनाने नक्की या सर्वात प्रयत्न करायला पाहिजेत आणि हे लवकरात लवकर डम्पिंग ग्राउंड जिथे अधिकृतरित्या जी मान्यता दिलेली आहे त्या ठिकाणीच व्हायला पाहिजे, ही विनंती आहे. अंबरनाथ शहरामध्ये शिवमंदिर साईड, बदलापूर साईड या ठिकाणी भयंकर लोकसंख्या वाढलेली आहे सध्या, आणि डेव्हलप परत होतं आहे, चालूच आहे डेव्हलपमेंट. आणि त्यामुळे या ठिकाणी पब्लिकला, कामावरच्या लोकांना, शाळेतल्या मुलांना, महिला वर्गाला जायला यायला भयंकर त्रास आहे. इथे रिक्षावाले पब्लिकची फार मोठी हॅरेसमेंट करतात आणि त्यांची युनियन असल्यामुळे इथं पब्लिकही काही बोलू शकत नाही. ज्याला कामावर जायची गरज असते